आज 15 मे बुधवार. सर्वांना शुभेच्छा. म्हणलं तसं आज निम्मा महिना म्हणजे महिना आता निम्मा झालेला आहे आणि हा अध्याय पण आपल्याला फार मोठा आहे. याचा टप्पा गाठायचा आहे ज्ञानेश्वरीचा. पण नवनवीन उदाहरणांमुळं आपल्याला ही ज्ञानेश्वरी अगदी रोज नित्य नूतन वाटत असते. खूप अवघड असं तत्त्वज्ञान काही ज्ञानदेव आपल्याला सांगत नाही. सोप्या सोप्या दृष्टांताने ते इतकं सोपं झालेलं आहे. पाहूया. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. नमस्कार. लंकापुरी पुण्यभूमी पवित्र, इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आदौ वैभवतारकंच कथितं, श्रीकृष्णगीतामृतं हस्ताभ्यां कटिमानभानचकितं, भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं येन जगति, ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तु श्रीकृष्ण, जय तु ज्ञानेश्वर. या सर्व समूहावरील नवीन कोणी आले असतील तर त्या सर्वांना शुभेच्छा. भगवद्गीता ज्ञानेश्वरीचं अध्ययन करणाऱ्या भक्तांना आणि श्रोत्यांना सादर वंदन. काल आपण 18वा श्लोक पाहिला होता आणि त्याच्या खालच्या जवळजवळ 10 ओव्या घेतल्या होत्या. ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना, करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्मसंग्रहः. हा जो त्रिविध कर्मसंग्रह आणि ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी, या दोहींचं कसं नातं आहे ते सांगितलेलं. 71वी ओवी अशी पाहिली होती. ते गा सामान्य ज्ञान, या बोला नाही आन, ज्ञेयाचेही चिन्ह ऐक आता. ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान, त्यापैकी ज्ञाता कसं आहे ते काल सांगितलेलं आहे. एकदा ज्ञान झालं की अविद्येच्या पोटी जन्माला येता क्षणी स्वतःला 3 ठिकाणी ते विभागून देतं. आणि म्हणून ज्ञाता म्हणजे काय हे सांगितलं होतं. ज्ञाता ज्ञेय या वस्तू परस्पर व्यवहाराचा मार्ग तयार झाल्यामुळं हे दळणवळण ज्ञानाच्या मार्गाने हे सतत दळणवळण चालू राहतं. इतक्या सुंदर कल्पना केल्या आहेत. आणि ज्ञेयाची सीमा एकदा गाठली की ज्ञात्याचं धावणं थांबतं. एकदा जे गाठायचे ते ठिकाण गाठलं की आपली धावपळ थांबते. आणि म्हणून हे सगळं सामान्य ज्ञान झाले, त्यात काही संशय नाही आहे. पण आता ज्ञेय म्हणजे काय हे स्पष्टपणे आपल्याला अगदी विशेषपणानं सांगणार आहेत. ज्ञेय म्हणजे जे समजून घ्यायचं आहे ते, जे जाणून घ्यायचे ते. तरी शब्दस्पर्शू, काल आपण थोडीशी त्याची चुणूक पाहिलेली होती. तरी शब्दस्पर्शू रूपगंधरसू, हा पंचविधा भासू ज्ञेयाचा जो. आपण 5 जी ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्या 5 मार्गांनी ज्ञान करून घेत असतो. ज्ञेय म्हणजे जे वस्तू जाणायची आहे ती 5 प्रकारे जाणतो, 5 ज्ञानेंद्रियाच्या द्वारे. आता त्याला एक उदाहरण देत आहेत. हा पंचविध आभास आहे, 5 प्रकारचा आभास आहे. म्हणजे 5 प्रकारे आपल्याला ही ज्ञेय वस्तू समजते. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. हा जो 5 प्रकारचा आभास आहे, त्या 5 प्रकारांनी हे आपल्याला समजत असतं. ज्ञेय जे समजून घ्यायचंय ते. आता त्याचं उदाहरण देत आहे. जैसे एकेची च्युत फळे,
इंद्रिया वेगळ वेगळे, रसे वर्णे परिमळे भेटीजे स्पर्शे. रस, वर्ण आणि परिमळ ह्या 3 गोष्टी असतात. च्यूतफळ म्हणजे आंब्याचं फळ. एकेची च्यूतफळ, एकच आंब्याचं फळ आहे, म्हणजे आंबा एकच आहे. पण इंद्रिया वेगळे, पण प्रत्येक इंद्रियाला त्याचा वेगळा अनुभव येतो. रस, वर्ण आणि परिमळ. रस म्हणजे त्याचा मधुर रस जो आहे तो आपल्याला जिव्हेनं म्हणजे रसनेंद्रियानं कळतो. वर्ण जो आहे, वर्ण तो आपल्याला डोळ्यांनी दिसतो. आणि परिमळ, परिमळ म्हणजे सुगंध, ते आपल्याला घ्राणेंद्रियानं कळतो. आणि भेटीजे स्पर्शे आणि त्वगिंद्रियानं त्याचा स्पर्श कळतो. पहा आता कसं ते सांगतायत. किती म्हणजे इतके बारकावे कधी आपण विचार केला नव्हता की कुठलंही ज्ञान घेताना ते ज्ञेय कसं अनुभवलं जातं. तर हा एकच पिकलेला आंबा अप्रतिम अशा रसपूर्ण चवीनं, त्याच्या पिवळ्या केशरी रंगानं आणि सुंदर गंधानं आणि हातात घेतल्यावर त्याच्या झालेल्या स्पर्शानं हे भिन्न भिन्न इंद्रियांना अनुभवायला येतं. त्याच्यात फक्त कुठले इंद्रिय अनुभवायला मिळालेलं नाही आहे. डोळ्याचा उपयोग झाला आहे, कानाला फक्त नाही आहे, कान फक्त बाजूला राहिला आहे. आणि रसनेंद्रियांनी कळले, घ्राणेंद्रियांनी कळले, डोळ्यांनी समजले आणि स्पर्शांनी ज्ञान झालेलं आहे. पुढची ओवी बघा. तैसे ज्ञेय एकसरी, तैसे ज्ञेय तरी एकसरे, परिज्ञानेंद्रियद्वारे, म्हणून येणे प्रकारे. ये म्हणून प्रकारे पाचे झाले, म्हणजे ते 5 प्रकारचं झालं. ज्ञेय जे आहे, समजून घेण्याची जी गोष्ट आहे ती 5 प्रकारची झाली असं ते सांगतात. पुन्हा एकदा मगाची ओवी बघा. जैसे एकेची च्यूत फळे, एकच च्यूत फळ आहे, आंब्याचं फळ आहे. इंद्रिया वेगळं वेगळे, प्रत्येक इंद्रियाला वेगळं वेगळं जाणवतंय. रसे वर्णे परिमळे भेटीजे स्पर्शे, 4 गोष्टी कळल्या. त्याचा रस कळला, वर्ण कळला, रंग कळला, परिमळ म्हणजे गंध, काय आपण वास येतो बघा. नुसतं त्या आंब्याच्या आढी घातलेली असती, जवळून जरी गेलो तरी अगदी मन असं मोहून जातं आपलं. आणि हातात घेऊन जर पाहिलं तर त्याचा स्पर्श अगदी मृदू मुलायम, तोही छान वाटतो. आणि त्याचा जो रंग आहे नैसर्गिक पिवळट आणि आतून केशरी, हे 2 रंग आपल्याला अनुभवायला मिळतात चक्षुमुळं किंवा डोळ्याच्यामुळं. म्हणजे हे एक वस्तू ही 5 प्रकारची झाली. फक्त कानाने त्याचे अर्थात ऐकू पण शकतो. तो जो सांगतो मालक म्हणा किंवा विक्रेता असतो, तो म्हणतो खास देवगडचा आणलेला आहे, तुम्ही घेऊन तर बघा, खाऊन तर बघा. म्हणजे हे आपण कानाने त्याचं गुणवर्णन ऐकत असतो. आणि 5ही इंद्रियांना ते कसं ज्ञेय समजतं ते छान दिलेलं आहे उदाहरण. तैसे ज्ञेय एकसरे, परिज्ञाने इंद्रियद्वारे, ये म्हणून प्रकारे पाचे झाले. वास्तविक ज्ञेय म्हणजे तो आंबा, समजून घेण्याची गोष्ट, हे एकसरे म्हणजे एकच आहे. पण ज्ञान इंद्रियद्वारे, प्रत्येक इंद्रियाच्या द्वारे, ये म्हणून प्रकारे 5 झाले, म्हणून ते 5 प्रकारचं झालेलं आहे. वास्तविक एकच वस्तू आहे, पण 5 ज्ञानेंद्रियांना त्याचं ज्ञान होते म्हणून ते 5 प्रकारचं झाले. आता अजून दुसरं उदाहरण देतात. आणि समुद्री ओघाचे जाणे, सरे लाणी पासी धावणे, कापळी रसे सरे वाढणे सस्याचे जेवी. 2 उदाहरणं दिलेली आहेत त्यांनी त्यात.
लाणीपासी धावणे हा जरा शब्द मी बघत होते की आपलं जे ठिकाण आहे त्या ठिकाणापाशी आपल्याला पोहोचायचे, मुक्कामाला जायचंय एखाद्या ठिकाणी. त्याचं उदाहरण त्यांनी काय दिले बघा. आणि समुद्री बोधाचे जाणे, ओघाचे, ओघ म्हणजे एखादा ओघ प्रवाह, तर समुद्रापर्यंत पाण्याचे ओघळ किंवा ओघ जात असतात. सरे लाणीपासी धावणे, आणि कुठपर्यंत जाते त्यांचं ते धावणं जे आहे ते सरतं म्हणजे थांबतं. लाणीपासी, लाणी म्हणजे मुक्काम, ते मुक्कामापाशी गेलं की थांबतं, धावणं थांबतं. जोपर्यंत आपला ठिकाण येत नाही तोपर्यंत आपली गाडी चालूच राहते. तसं हे पाण्याचे ओघळ प्रवाहसुद्धा एकदा समुद्र आला की त्याचं धावणं थांबतं. का फळी सरे वाढणे सस्याचे जेवी, आणि सस्य म्हणजे पीक, धान्य, तर ते सुद्धा काय होतंय, फळी, फळी म्हणजे त्याचं हे आल्यानंतर, कणीस झाल्यानंतर, म्हणजेच फळ झाल्यानंतर, फळ आल्यानंतर त्याचं जे वाढणं आहे ते थांबतं. छोटंसं कणीस असतं बघा, ज्वारीची वगैरे कणसं किंवा तांदूळ, भाताच्या हे सुद्धा छोट्या ओंब्या असतात, गव्हाच्या. पण एकदा ते पक्व झालं, व्यवस्थित त्याची वाढ झाली की पुन्हा ते अजून एवढं मोठं होत नाही, एक विशिष्ट त्याची वाढ असते. तसं पिकाची वाढ झाली, ती कणसं अशी छान डोलत असतात बघा, डोलायला लागली की थांबतात, म्हणजे त्यांचं वाढणं थांबतं, वाढणं खुंटतं. कणीस डोलायला लागलं की त्याचं वाढणं खुंटून जातं. म्हणजे एक मर्यादा असते, प्रत्येकाची एक मर्यादा असते. तसं ज्ञान झालं, एकदा ते ज्ञेयापर्यंत आपण पोहोचलो की आता काही शिकायचं किंवा समजून घ्यायचं उरतच नाही. त्याच्यासाठी 2 उदाहरणं दिली की पाणी जसं एकदा समुद्रापर्यंत पोहोचलं की धावणं थांबतं, आपलं पिकामध्ये कणीस तयार झालं की त्याचं वाढणं थांबतं. तैसे इंद्रियांच्या वाहवटी धावत या ज्ञाना जे थट्टी, होयते गा किरीटी विषय ज्ञेय. त्याप्रमाणे इंद्रियांचं सुद्धा काय आहे, तर इंद्रियांच्या मार्गाने दौडत असलेल्या, सुटलेल्या या ज्ञानाचा जाणून घेण्याचा प्रवास थांबतो. जिथं आपल्याला शेवट आहे तिथं आपण बरोबर थांबत असतो, म्हणून हा प्रवास थांबत असतो आणि त्याला ज्ञेय म्हणायचं. ठी हा शब्द किती छान वापरतात बघा, ठी म्हणजे शेवट. तैसे इंद्रियांच्या वाहवटी धावत या ज्ञाना जे ठी, ठी म्हणजे ठिकाण, मुक्काम, शेवट. तर शेवटी या ठिकाणी तो आपला प्रवास थांबतो. म्हणजे इंद्रियांच्या मार्गाने दौडत सुटलेल्या या ज्ञानाचा जाणून घेण्याचा प्रवास थांबतो. एकदा तिथं आपण पोहोचलो, जे गाठायचे ते आपलं गंतव्य सगळं सापडलेलं आहे, मिळालेलं आहे. एवं ज्ञातया ज्ञानाज्ञेया तिही रूप केले धनंजया, हे त्रिविध सर्व क्रिया प्रवृत्ती जाण. आता तुला सांगतोय धनंजया की अशा प्रकारे ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान या तिघांसंबंधी मी तुला सगळं सविस्तर सांगितलेलं आहे. ही त्रिपुटी सगळ्या क्रियांची मूळ आहे किंवा आरंभ आहे. त्रिविध सर्व क्रिया प्रवृत्ती जाण, या 3 गोष्टी झाल्या की कुठल्याही क्रियेला प्रारंभ होतो. आपल्याला मूळ जे आहे ते ठिकाण सापडलेलं आहे, ज्ञेय सापडलेलं आहे, सापडल्यानंतर ज्ञान झालेलं आहे, ज्ञाता तिथपर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान या 3 गोष्टींचा संगम झालेला आहे. सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या आहेत आणि आता तिथून पुढे क्रियेची सुरुवात होणार, कर्म आपलं प्रारंभ होणार.
तसं आपण बघा आपल्याला काही एखादी विशिष्ट वस्तू विकत आणायची आहे तर आपण विचारतो की कुठे मिळेल, मग अमुक अमुक या बाजारामध्ये किंवा हल्लीच्या भाषेत मॉलमध्ये मिळेल. मग तो मॉल कुठे आहे बा गणेशनगरच्या दक्षिणेला, उत्तरेला, कुठे तर पूर्वेला आहे. मग किती पावलं जायची, तर साधारण अर्धा किलोमीटर गेल्यावर जायचं. मग आपण तेवढं तिथपर्यंत चालत जातो. तिथं गेलो की आपल्याला तो मॉल किंवा ते दुकान लागतं. मग आत गेल्यावर पुन्हा विचारतो की ही वस्तू पाहिजे, ही कुठल्या भागात आहे, कारण त्यांची सेक्शन ठरलेली असतात. मग आपण तिथे जातो. मग तिथे गेलं की ते दाखवणारा सापडतो, इतकी व्हरायटी आहे याच्यामध्ये, तुम्हाला काय पाहिजे ते घ्या. मग आपल्याला ज्या कंपनीचं जे काय हवं असेल ते आपण घेतो. म्हणजे आपण तिथपर्यंत गेलो, आपण ज्ञाता त्या वस्तूपर्यंत पोहोचलो आणि मग त्याचं लगेच आपल्याला ज्ञान होतं की हां हीच ती वस्तू आहे. तिथपर्यंत जाणून घेण्याचा जो प्रवास आहे तो संपलेला. म्हणून हा ज्ञाता ज्ञेय ज्ञान या 3 गोष्टी किंवा ही त्रिपुटी ही क्रियांची मूळ आहे असं सांगितलं. याच्यावरच्या ओव्या बघूयात. काल काही पाहिले होते मी त्याचे. ज्ञाता ज्ञेय ज्ञान त्रिपुटी ही जाण, जगासी कारण तनुर्धरा, कर्मप्रवृत्तीसी. हे झाले आहेत. सामान्य ज्ञानाचे बोलिले लक्षण, ऐक आता खूण ज्ञेयाची. सामान्य ज्ञान काय ते सांगितलं, आता तू ज्ञेय ऐक. तरी शब्द स्पर्श रूपरस गंध, ऐसा पंचविध ज्ञेयाभास. आम्रफळ एक परिभोग भिन्न, देई भिन्न भिन्न इंद्रियांसी. रसे रूपे स्पर्शे आणि गंधे भेटे, त्या त्या इंद्रियांते जैशा रीती. ज्ञेयाचे ते तैसे ज्ञान होई वीरा, पंचेंद्रियद्वारा जीवा लागी. म्हणून सोन एकचिते ज्ञेय, पंचविध होय तनुर्धरा. इष्टस्थळी जाता संपे जैसा मार्ग, किंवा जैसा ओघ सागरात. येताची कणीसे धान्यादी पिकांची, वाढ खुंटेसाची आपोआप. तैसे इंद्रियांच्या द्वारा धावे ज्ञान, जायते खुंटोन जयास्थानी. तया विषयासी ज्ञेय ऐसी संज्ञा, देती जाण प्राज्ञा धनंजया. ऐशा परी ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान, तिन्ही विवरून दाविलीही. कर्मप्रवृत्तीसी होतसे कारण, त्रिपुटी ही जाण सर्वथैव. आता ही त्रिपुटी कर्माला कशी उपयोगी पडते ते सगळं सांगितलंय. इथपर्यंत 477 ओव्या झाल्या. आता बघा. जे शब्दादी विषय हे पंचविध जे ज्ञेय, त्याची प्रिय का अप्रिय एका परीचे. आता हे शब्दादी जे 5 विषय आहेत, 5 प्रकारचे आहेत, जे 5 प्रकारचं ज्ञेय आहे आणि त्याची प्रिय का अप्रिय. कधीकधी एकतर ते प्रिय असतं किंवा अप्रिय असतं, पण 5 प्रकारचं आहे हे नक्कीच. अगदी आपण जातो वस्तू आणायला, आत्ता सांगितलं तसं, आणि तिथं त्याचं ते रंगरूप पाहून आपल्याला असं वाटतं नको बाबा हे नको आहे घ्यायला, हे काहीची गरज नाही. किंवा पहिल्या वाटेल वा काय सुंदर आहे, की लगेच आपण खरेदी करू. म्हणून त्यांनी सांगितलं की जे शब्दादी विषय, शब्द स्पर्श रूप रसगंध हे आदीमध्ये सगळे येतात. मग हे पंचविध आहेत, म्हणजे 5 प्रकारे हे समजून घेता येतं ज्ञेय आहे. आणि त्याचे प्रिय का अप्रिय एके परीचे. ते कदाचित प्रिय असेल किंवा अप्रिय असेल, एक काहीतरी असेल. दोन्ही असेल का, प्रिय असल्यावर अप्रिय होईल का, नाही अप्रिय असेल, म्हणून एके परीचे. आता बघा. ज्ञान मोटके ज्ञातया, दाविना जव धनंजया. तव स्वीकारा की त्यजावया प्रवर्तेची तो. आता हे जे ज्ञान आहे मोटके, म्हणजे अगदी व्यवस्थित ज्ञान झालं आहे आपल्याला. ते ज्ञाताला झाल्यानंतर काय होतं, दाविना जव धनंजया. तो पदार्थ विषय जाणून घेण्यासाठी जोपर्यंत ती वस्तू दाखवत नाही किंवा दाखवतो
ते दाखवल्या दाखवल्या ती वस्तू स्वीकारण्यासाठी तव स्वीकारा की त्याच्यावया प्रवर्तेची के दाखवत नाही तोपर्यंत आपल्याला समजते का ही वस्तू घ्यायची का नाही, समजून घ्यायची का नाही. नाही, एकदा ते दाखवेपर्यंत आपल्याला ती वस्तू त्याजावे की टाकावे, स्वीकारावे. स्वीकारा की त्याजावे, ती वस्तू स्वीकारायची का टाकून द्यायची, याच्यासाठी आपण सज्ज होत असतो. म्हणजे एकदा त्याचं ज्ञान झालं, ज्ञाता त्या वस्तूजवळ गेला, ती वस्तू पाहिली की मग ती टाकून देण्यास किंवा तत्काळ ती प्रवृत्त म्हणजे घेण्यास प्रवृत्त होतो. म्हणजे एक तर घेईल तरी नाही तर टाकेल तरी. ज्ञान मोटके ज्ञातया दाविना जवय म्हणजे जोपर्यंत. धनंजया तव स्वीकारा की त्याच्यावया प्रवर्तेची तो परिमीना ते देखुनी बकू. आता व्यवहारातली उदाहरणं सुरू. परिमीना ते देखोनी बकू जैसा निधाना ते रंकू का स्त्री देखोनी कामकू प्रवृत्ती धरू. आता तुला सांगता येते कसं घडतं, तुला सांगतो बघ. की मीन म्हणजे मासा आणि बकू म्हणजे बगळा. तर माशाला पाहून बगळा जशी धाव घेतो, जैसा निधाना ते रंकू, निधान म्हणजे साठा, धनाचा साठा, आणि रंकू म्हणजे अगदी दरिद्री मनुष्य. जसा अपरंपार धन दिसलं की दरिद्री मनुष्य तिथे धाव घेतो. आणि तिसरं सांगितलं का स्त्री देखोनी कामुकू, आणि एखाद्या स्त्रीला पाहून कामुक मनुष्य जसा तिच्याकडे आपोआप ओढला जातो. प्रवृत्ती धरी, त्या बाजूला प्रवृत्ती होते. 3 उदाहरणं छान दिली. बगळ्याला मासा हवा असतो म्हणून डोळे मिटून ध्यान कुटाचे वळचणीत करीसी. तो डोळे मिटून ध्यान करत असतो, पण बरोबर माशाचा वास आणि तो आवाज आला ते लगेच तो आपली चोच मारून त्याला पकडतो. तसं दरिद्री मनुष्य आहे, पण एकदम जर धनाचा साठा त्याला अगदी मुक्त कंठाने मिळाले की यातलं काय पाहिजे ते घेऊन जा, की तो तिकडे धावत जातो, ते घेण्यासाठी धावतो. मग तिथे म्हणेल का जाऊ दे आता आहे इथं साठाच आहे आपण उद्या घेऊन जाऊ? नाही, लगेच माणूस काय म्हणतो पदरात पडून घेतलेलं बरं, उद्याचा काय भरोसा. आणि तिसरं, सुंदर स्त्री दिसली की कामी मनुष्य, कामुक मनुष्य लगेच तिच्याकडे प्रवृत्त होतो, आकृष्ट होतो. अशी 3 उदाहरणं दिलेली. जैसे खाला राधावे पाणी भ्रमर फुलाची ये घाणी नाना सुटला सांजवणी वचूची पा. जैसे खालारा धावे पाणी. आता खालारा म्हणजे खोलवर असा उतार असला की पाणी बरोबर उताराकडेच धावतं, नाही का? एक साधा नियम आहे. खालारा धावे पाणी, जिथं खोलवर आहे किंवा खोली आहे, उतार आहे, तिथंच पाणी धावत असतं. भ्रमर फुलाची आहे घाणी, फुल किंवा पुष्प, काहींनी पुष्पाची आहे म्हणले. घाणचा अर्थ आपण एरवी वाईट घेतो, पण इथे वासाकडे भ्रमर धावत जातो. फुलाची एक घाणी म्हणजे फुलाच्या सुगंधाकडे भ्रमर बरोबर ओढला जातो. नाना सुटला सांजवणी वत्सूची पा. आणि सांजवणी म्हणजे सांजवेळ झाली, संध्याकाळ झाली की बरोबर वत्सू म्हणजे वासरू, ते वासरू काय करत असतं, तिकडे धाव घेत असतं. धार काढायच्या वेळेला बरोबर दावं सोडलं जातं आणि वासरू गाईकडं ओढेनं धावं घेतं. किती छान उदाहरणं दिलीत बघा. पुन्हा एकदा बघा. जैसे खालारा धावे पाणी भ्रमर फुलाची घाणी नाना सुटला सांजवणी वत्सूची पा. अगदी तो धावतच सुटतो. वत्सा म्हणे वत्स. ते रामदास माऊलीमध्ये छान आहे या चोळी. रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, वत्सा लागी धेनू जैसी, वत्सा लागी धेनू जैसी,
करी करुणा सावली दया करी. तर ते वत्सा लागे म्हणलं की मला ती ओळ आठवली एकदम. जसं वासराकडे धाव गाय घेते किंवा गाईकडे वासरू धाव घेतं संध्याकाळच्या वेळेला, तशी हे रामदास माऊली माझ्यावर कृपा कर असं फार सुंदर गीत आहे. वत्सूची, वत्स न म्हणता त्याला उकार दिल्यामुळे जास्त गोडवा येतो. हो, अगा स्वर्गाची उर्वशी ऐकूनी जेवी माणूसी, वरता लावी जती आकाशी या गांची या. आता अजून काय म्हणतायत, तर उर्वशी जी आहे स्वर्गातली अप्सरा, तर ती उर्वशीच्या सगळ्या तिचा जो शृंगार असतो आणि तो शृंगाराच्या याच्यामध्ये ऐकोनी जेवी माणूस, जेवी म्हणजे ज्याप्रमाणे, म्हणजे उर्वशीच्या शृंगाराच्या नुसत्या गोष्टी ऐकून पृथ्वीवरची माणसं काय करतात हो, वरता लावी जती आकाशी, वर आकाशाकडे लावतायत काय, या गाची या शिड्या लावतात. शिड्या म्हणजे वराता जे म्हणले ना, वराता म्हणजे शिडी. असे शिडीवर चढून स्वर्गाला जाण्याची एक पूर्वी कल्पना सांगत होते बरं का. उघडले स्वर्गाचे द्वार, असं खरंच चढून जाऊ शकू का, पण अंतराळात शिडी कशाला लावणार. पण या कल्पनेच्या शिड्या लावलेल्या आहेत माणसाने, की जसं शृंगाराच्या गोष्टी ऐकून त्या उर्वशीच्या माणसं काय करतात पृथ्वीवरची, तर यज्ञयागाच्या शिड्या लावून प्रत्यक्ष स्वर्गारोहण करण्यासाठी आकाशात जातात. स्वर्ग कामो यजेत असं म्हणलेलं. स्वर्गाची इच्छा असणाऱ्यांनी याग करावेत, यज्ञ करावेत असं वेदातलं म्हणणं आहे, वाक्य आहे. ज्याला स्वर्गाची इच्छा आहे त्यानं यज्ञ करावेत. मग हे यज्ञाच्या शिड्या लावून स्वर्गात जायची अपेक्षा करतात आणि मग स्वर्गात गेलो की ती उर्वशी रंभा सगळ्या आपल्याला भेटणार आहेत. अजून उदाहरणांना तोटाच नाही आहे. पै पारिवा जैसा किरीटी, चढला नभाची येही पोटी, पारवी देखून लोटी अंगची सगळे. तर पारिवा म्हटलं, पारिवा म्हणजेच पारवा. तो पारवा काय करतो, तर आकाशाच्या पोकळीत भिरभिरणारा जो असतो पारवा, तो पारवीला बघताच आपलं एवढंसं शरीर तिच्या बाजूनी लोटून देतो. ज्याची म्हणजे ज्याला ज्याची ओढ आहे तो त्याच्याकडे बरोबर जातो. तसा हा पारवा जो असतो तो पारवीला बघताच तिकडेच धाव घेतो किंवा तिच्या दिशेनं आपलं शरीर लोटून टाकतो. चढला नभाची ये पोटी, पारवी देखुनी लोटी अंगची सगळे, सगळं अंग भिरकावून देतो. म्हणजे अगदी एकरूप होण्यासाठी प्रयत्न करतो. हे ना घनगर्जना सरिसा, मयूर वो वांडे आकाशा, ज्ञाता ज्ञेय देखुनी तैसा धावची घे. अजून एक छान उदाहरण दिलेलं आहे. एवढंच काय, जेव्हा आकाशात मेघांच्या गर्जना सुरू होतात, घनगर्जना सरिसा, घन म्हणजे मेघ, मेघांची गर्जना झाली रे झाली, गर्जना सुरू झाल्या रे झाल्या की काय करतोय, मयूर ओवांडे आकाशात. ओवांडे म्हणजे उडून जातो, झेपावून जातो. कुठे, आकाशात. आकाश दिशेकडे लगेच मयूर हा, मोर हा झेपावला जातो, झेपवण्याचा प्रयत्न करतो. आणि तसंच ज्ञाता ज्ञेय देखुनी तैसा धावची घे. म्हणून आपल्याला जी वस्तू प्राप्त करून घ्यायची आहे ती वस्तू पाहण्यासाठी हा जो ज्ञाता आहे तो लगेच धाव घेतो. हे एक सांगण्यासाठी, एवढे एक वाक्य सांगायचं आहे की ज्ञेय गाठण्यासाठी किंवा ज्ञेय मिळवण्यासाठी ज्ञाता धाव घेतो. त्याच्यासाठी एवढी उदाहरणं दिली ज्ञानदेवांनी. आपल्याला माहिती आहे, ते लहानपणीचं गाणं आठवलं आता, आणि आभाळीवरून आलेलंच आहे सध्या तसंच. नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच, काळा काळा पक्का पूस पिंजला रे, ढगांशी मारा झुंजला रे, आता तुझी पाळी वीज देते टाळी, करून पिसारा नाच. काय पिसारा लगेच फुलवतात
परळी म्हणून जे गाव आहे ना सज्जनगडच्या पायथ्याशी, मी तुम्हाला परवा एकदा बोलले होते की आमचं आजोळ होतं त्या ठिकाणी आणि ते आता विकलं घर. आणि मग माझ्या मामींनी आणि त्या भाच्यानी म्हणजे भावानी असं निसर्गरम्य ह्याच्यात म्हणजे हल्ली कसलं म्हणतात फार्म हाऊससारखं त्यांनी केलं. तर परवा मी जी ती सांगत होती भाचे आणि हे गेले होते, तर तिथे गेले तर त्यांना सगळे मोर असे 5-6 मोर त्या परिसरात स्वतः अगदी बघायला मिळाले, पिसारा फुललेले. म्हणजे हे वातावरण झालं रे झालं, आकाशामध्ये मेघ आले रे आले की लगेच मोर सज्ज होतात, नृत्य करायला सज्ज होतात आणि त्या आकाशाकडे झेपावण्याचा प्रयत्न करतात. तसाच हा जो ज्ञाता आहे. म्हणून ज्ञान ज्ञेय ज्ञाता हे त्रिविध गा पांडुसुता, हो याची कर्मा समजता प्रवृत्ती येथ. आणि म्हणून अरे तुला पांडुसुता अर्जुना सांगतोय की हा ज्ञान ज्ञाता आणि ज्ञेय हे त्रिकुटच या सगळ्या कर्माचं मूळ असतं, प्रवृत्ती असते. त्या कर्माची प्रवृत्ती तिथे सुरू होते. जेव्हा आपल्याला ज्ञान होतं ना तेव्हा ते करावंसं वाटतं. आता बघा ना, मी म्हटलं तसं पूर्वी हे 4 वर्षापूर्वी कोरोनाच्या काळात कशाला कोणी मोबाईल हातात धरलेत, त्याला अँड्रॉईड काय म्हणतात का काय, त्यात व्हॉट्सॲप घ्यायचं काही माहिती नव्हतं. पण आता ते सगळं ज्ञाताच, आपण ज्ञाता. ज्ञेय म्हणजे ते सगळे ॲप समजून घेणं. मग ते झूम वेगळं, गुगल ॲप वेगळं, तेही पाहिजे कळत नव्हतं. तुमच्याकडं गुगल आहे का म्हणलं आम्हाला नाही माहिती, तुमच्याकडं झूम आहे का आम्हाला नाही माहिती. पण ते झूम घेतलं, झूमसाठी झूम, गुगलसाठी गुगल, दोन्ही ॲप घेतली. मग ती कोणीतरी घालून दिली. मग ते आता इथं क्लिक केलं की गुगल सुरू होईल, इथं केलं की झूम सुरू होईल आणि बरोबर मग तिथे ते आपल्याला मिळायला लागतं. तर हे सगळं ज्ञाता ज्ञेय न्याय ज्ञान हे सगळ्या कर्माचं मूळ आहे. आता ज्ञान झालं आपल्याला, आता आपण हे तुम्ही तर बघा ना, अगदी कोणी 80-85चे सुद्धा म्हणजे आमच्यापेक्षा वयानं मोठे असलेले सुद्धा साधक कसं म्हणायचं त्यांना, खरे ते आपले मार्गदर्शक आहेत. तर सगळ्यांना नमस्कार करायला पाहिजे. आणि त्याच्याहीपेक्षा जे तरुण आहेत, तरुणापेक्षा जे बाल आहेत, 4 वर्षाचं मूल पटकन सगळं सांगतं, आजी तुला हे 3 महत्त्वाचे हवेत का, मी तुला आणून देतो, तू फक्त एवढ्यावर क्लिक केलं की तुला सगळं मिळत जाईल. 7वीतल्या मुलांनी 2-3 वर्षापूर्वी हे यूट्यूबचं चॅनल स्वतः उघडलं होतं आणि सगळे यूट्यूबवर हे टाकत होता. तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं की आपलं आपण टाकू शकतो. म्हणजे इतकं हे ज्ञान होईपर्यंत आपली धावपळ असते सगळी आणि मग त्या कर्माला प्रारंभ होतो. सगळी कर्म कशी सुतासारखी सरळ होऊन जातात. तर असं हे सगळं आता बघूया याच्यावरच्या ओव्या. मग अशी पाहिली, शब्दस्पर्श रूप रसादी विषय पंचविध ज्ञेय ऐसे जे का, तेची प्रिया प्रिय कैसे असो पार्था, ज्ञाने ते दाविता ज्ञात्या लागी, करावया त्याचा स्वीकारवा त्याग, प्रवर्तेची मग ज्ञाता येथे, मीना ते देखून धावे जैसा बक, किंवा जैसा रंक निधानाते, किंवा कामी जन कामिनी देखोन द्याया आलिंगन धावे जैसा, नातरी उदक उतारावरून जातसे धावून वेगे जैसे, नातरी पुष्पाचा लुटाया सुगंध सवेग षटपाद धावे. षटपाद म्हणजे बुंगे वेगानं जातात, सुगंध आला रे आला की तिथपर्यंत जातात. काढावया धार सोडिले वासरू मुखीस्त न धरू धावे जैसे, रंभा उर्वशादी अप्सरांचा भोग स्वर्गी मिळे चांग ऐकोनी ते, यज्ञयाग करू धावती मानव स्वर्ग लोक ठाव पावावया, पारवा सर्वांग लोटीती जवरी देखोनी अंबरी पारविते. पारवा पारवी छान सांगितलं. मेघांची गर्जना ऐकोनी न भात, जे पाऊ पाहात मोर जैसा, तैसे देखोनिया ज्ञेय पंडुसुता धाव घेई ज्ञाता जीव तैसे, म्हणून या ज्ञाता ज्ञेय ज्ञान देख कर्माची प्रेरक होती तिनी, सुदैवे करोन परितेची ज्ञेय जरी प्रिय होय ज्ञात्या लागी.
तरी त्याचा भोग घ्यावया अर्जुना, विलंब साहेना क्षणाचाही. एक क्षणाचा विलंब, एकदा समजलं रे समजलं की धावत जातात बघा. लहान मुलं तर अशी सुसाट वेगानं पळत सुटतात आणि तशीच मोठी माणसं सुद्धा एकदा जे पाहिजे गंतव्यस्थान समजलं की तिथपर्यंत धावत जातात. मग आता त्याच्या विरुद्ध काही घडलं तर काय होतं ते उद्याच्या ओव्यात बघूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा कनकाचे ठाण करी, उघड्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक टेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जयत श्रीकृष्ण, जयत ज्ञानेश्वर.